विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता बळावली। 12 ते 18 नोव्हेंबर दरम्यान 2 टप्प्यात मतदानाची शक्यता। शिवरायांचा पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती। वर्षावरील बैठकीत निर्णय, तर नव्या भव्य पुतळ्यासाठी स्वतंत्र समिती। पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन। सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार। मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोट किल्ल्याला भेट देणार। कोसळलेल्या पुतळ्यावरून राजकारण नको, जरांगेंचं आवाहन। नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या शिवसृष्टीचं उद्या लोकार्पण। शिवसृष्टीमध्ये शिवरायांचा 32 फुटी पुतळा। सरकारवर दबावासाठी तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी। येत्या 15 दिवसात घोषणा। बच्चू कडूंची माहिती। संभाजीराजे छत्रपती आणि राजरत्न आंबेडकरांसोबत चर्चा। मोकळ्या भूखंडावर मंडप उभारायला बंदी नाही। मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हायकोर्टाचा दिलासा। म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या किमतीमध्ये मोठी कपात। खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 घरांच्या 10 ते 25% किमतीत घट। नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यातल्या रायते वस्तीमध्ये शाळकरी मुलांची तारांबळ। नदी ओलांडण्यासाठी शिक्षक आणि पालकांना कसरत करावी लागते। विरारमध्ये खासगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचे 9वीतल्या मुलीशी असभ्य वर्तन। अर्धनग्न करून लोकांनी शिक्षकाची धिंड काढली। धावपटू कविता राऊतला 10 वर्षांपासून सरकारकडून नोकरी नाही। ललिता बाबरला उपजिल्हाधिकारी केलं, मग मला का टाळता असा सवाल। हिरामण खोसकर, जेपी गावित यांच्याकडून भेदभावाचा आरोप। विराट कोहलीचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल। शुभमन गिलच्या बॅटिंगवर टीका करणारा आणि स्वतःचं कौतुक करणारा विराटचा एआय व्हिडिओ। जपानमध्ये शानशान चक्रीवादळाचं थैमान। देशभरातली वीज गायब। सरकारकडून आणीबाणी घोषित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।